आपल्या जीवनामध्ये आपण प्रथम स्थान कोणाला देतो? आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू कोण आहे हे जाणून घेण्याची फार गरज आहे. ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताचे शिष्य जे त्याचं अनुकरण करणारे होते, जे ख्रिस्तामध्ये जगणारे होते, ख्रिस्तामध्ये राहणारे होते, ते शेवटपर्यंत ख्रिस्तासाठी जगले. ज्याप्रमाणे स्टेफन हा प्रथम रक्तसाक्षी बनला, तो शेवटच्या श्वासापर्यंत ख्रिस्तासाठी जगला, तो ख्रिस्तामध्ये राहिला. आणि जे लोक ख्रिस्तासाठी जगतात, ख्रिस्तामध्ये राहतात, अशा ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा जो शाऊल हा देखील ख्रिस्तामध्ये त्याचं रूपांतर झालं, तो परिवर्तन झालं. तो देखील ख्रिस्तासाठी शेवटपर्यंत जगला. ज्याच्यासाठी जगणे हे फक्त ख्रिस्तच होतं आणि मरणे हा लाभ होता. कदाचित जे ख्रिस्ताचं अनुकरण करतात, जे ख्रिस्ताप्रमाणे चालतात, ख्रिस्तामध्ये जगतात, त्यांच्या ख्रिस्तीपणाची कदाचित ही प्रार्थना असेल जी नारायण वामन टिळकाने आपल्या गीतामध्ये व्यक्त केली. ते म्हणतात की डोळ्यापुढे प्रभू सदैव दिसावा, नाहीतर मी आंधळा झालो तरी बेहत्तर, कारण मला या डोळ्यांची गरज नाही, कारण माझ्या डोळ्यापुढे सदैव ख्रिस्त दिसू दे. कारण माझ्या मनात, जनात आणि वनात ख्रिस्ताशिवाय दुसरं काहीच दिसू नये. फक्त आणि फक्त ख्रिस्त दिसावा, ख्रिस्त दिसावा. विद्यापी अविद्या ख्रिस्तावीन सारी. विद्यापी अविद्या ख्रिस्तावीन सारी. माझा मीही वैरी ख्रिस्ताविना, माझा मीही वैरी ख्रिस्ताविना. मनात जनात वनात कुठेही, मनात जनात वनात कुठेही ख्रिस्ताविना दिसू नये काही, ख्रिस्ताविना दिसू नये माझं, ख्रिस्ताविना काही दिसू नये. ख्रिस्ताविना दिसू नये काही, ख्रिस्ताविना दिसू नये. मनात जनात वनात कुठेही. डोळ्यापुढे प्रभू सदैव दिसावा, डोळ्यापुढे प्रभू सदैव दिसावा, नाही तरी व्हावा अंधळा हा.
दिसावा डोळ्यापुढे प्रभू सदैव दिसावा नाही तरी भावा आंधळा हा अंधपणे जग नाहीसे होईल ख्रिस्तच दिसेल जेथे तेथे अंधपणे जग नाहीसे होईल ख्रिस्तच दिसेल जेथे तेथे मनात जनात वनात कुठेही मनात जनात वनात कुठेही विद्यातीय विद्या ख्रिस्तावीन सारी विद्यातीय विद्या ख्रिस्तावीन सारी माझा मीही वैरी ख्रिस्तावीन विद्यातीय विद्या ख्रिस्तावीन सारी विद्यातीय विद्या ख्रिस्तावीन सारी माझा मीही वैरी ख्रिस्तावीन दास म्हणे माझा ख्रिस्त आहे जेथे माझा स्वर्ग तेथे सर्व काळ दास म्हणे माझा स्वर्ग आहे जेथे माझा स्वर्ग तेथे सर्व काळ मनात जनात वनात कुठेही मनात जनात वनात कुठेही ख्रिस्ताविना दिसू नये काही ख्रिस्ताविना दिसू नये मज ख्रिस्ताविना काही दिसू नये ख्रिस्ताविना दिसू नये काही ख्रिस्ताविना दिसू नये मनात जनात वनात कुठेही तो शत्रू आहे, तो सदैव त्या ठिकाणी देवाच्या लोकांचं पतन करण्याकरिता, देवाच्या लोकांचा नाश करण्याकरिता, देवाच्या लोकांचा विश्वास
फितवण्याकरिता, देवाच्या लोकांचा विश्वास भ्रष्ट करण्याकरिता, देवाच्या लोकांचा विश्वासाचा नाश करण्याकरिता, देवाच्या लोकांना त्या ठिकाणी त्यांचा जो विश्वास आहे त्यापासून त्यांनी ढळावं यासाठी सदैव तो प्रयत्न करत असतो. म्हणून त्या ठिकाणी देवाच्या लोकांना जागृततेनं त्या शत्रूविरुद्ध उभे राहण्याची गरज आहे. त्या शत्रूविरुद्ध उभं राहण्याची गरज आहे आणि त्या ठिकाणी जागृततेनं राहणं गरजेचं आहे. वचन क्रमांक त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रभूनं सांगितलंय बघा, लूक 22 आणि वचन क्रमांक 40. वचन क्रमांक 40. त्या ठिकाणी आल्यावर गेतशेमानी बागेमध्ये प्रभू आल्यानंतर त्या ठिकाणी आल्यावर प्रभू शिष्यांना काय म्हणतो बघा. प्रभू शिष्यांना काय म्हणतो, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. गरजांसाठी प्रार्थना कराच, केलीच पाहिजे. पण या आज्ञेकडं बऱ्याचदा असंख्य लोकांचं दुर्लक्ष होतं. काय म्हटलंय बघा, कोणतरी वाचा 22:40. लूक 22:40 वाचा कोणीतरी. हां, प्रभू या शिष्यांना काय म्हणतो, माझ्या शिष्यांनो तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही प्रार्थना करा. शिष्यांनो तुमच्या पुढं परीक्षा आहे. शिष्यांनो तुमच्या पुढं मोह आहे. शिष्यांनो तुमच्या पुढं जाळं टाकण्यात आलं आहे. शिष्यांनो तुम्हाला त्या ठिकाणी घात होण्याची शक्यता आहे. म्हणून शिष्यांनो तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. प्रभू या ठिकाणी सांगत आहे. आणि जर दुसऱ्या बाजून आपण जर बघितलं तर ही प्रार्थना किती महत्वाची आहे, ही प्रार्थना किती महत्वाची आहे हे देखील आम्हाला दिसतं प्रभूच्या प्रार्थनेमध्ये. प्रभूच्या प्रार्थनेमध्ये काय सांगितलंय बघा, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य जसं स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसं मी आपल्या ऋणासून सोडले आहे तसेच तू आमची ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस. ही प्रार्थना प्रभूनं आपल्या शिष्यांना आधीच सांगितलेलं. शिष्यांनो तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही प्रार्थना करा, हे प्रभूनं सांगितलेलं आहे. पण आम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करण्याची जी आज्ञा आहे याकडं आज अनेक लोकांचं दुर्लक्ष होत आहे, अक्षम्य असं दुर्लक्ष होत आहे. आणि मग परीक्षक कोण आहे तर त्या ठिकाणी 32व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं 22 आणि 31, लूक 22:31, शिमोना शिमोना पहा, तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली आहे. हा जो परीक्षक आहे तो कोण साधा सुद्धा नाही आहे. तो जो आहे तो सैतान आहे. आणि मग त्या सैतान तुम्हाला परीक्षेत पाडणार आहे. सैतान तुम्हाला मोहात टाकणार आहे. सैतान तुम्हाला त्या ठिकाणी तुमची परीक्षा घेऊन तुम्हाला मोहात अडकण्याचा तो प्रयत्न करणार आहे. सैतान तुम्हाला विश्वासापासून ढळवण्यासाठी तो त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. हे प्रभूनं त्यांना आधीच सांगितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू त्यांना हे देखील म्हणत आहे की तुम्ही प्रार्थना करा. आणि जो शत्रू आहे तो अशा प्रकारे देवाच्या लोकांचा नाश करण्यासाठी, घात करण्यासाठी, त्यांचा विध्वंस करण्याकरिता, त्यांना विश्वासापासून फितवण्यासाठी, तो सदैव त्यांना पापात अडकवण्यासाठी, त्यांना पापाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी तो सदैव त्या ठिकाणी प्रयत्नशील असतो असं प्रभूनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रभू म्हणतो तो तुमचा शत्रू तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून त्याने माझ्याकडे मागणी केली आहे. तो तुम्हाला परीक्षेत आणणार आहे, तो तुम्हाला मोहात आणणार आहे, तो तुमचा विश्वासाचा घात करणार आहे. आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही प्रार्थना करा. तो मोहाचा प्रसंग, त्या प्रसंगावर तुम्ही विजय मिळवावा, त्या परीक्षेच्या प्रसंगावर तुम्ही विजयी व्हावे यासाठी तुम्ही प्रार्थना करा, हे या ठिकाणी
प्रभू त्यांना सांगत आहे. हीच गोष्ट त्या ठिकाणी प्रभूनं या लोकांना सांगितली आणि त्या ठिकाणी तीच गोष्ट शिष्याने देखील नंतरच्या काळामध्ये इतरांना सांगितलेलं आहे. म्हणून ही गोष्ट शिष्याने समजून घेण्याची गरज होती. आपला शत्रू जो आहे तो माझा घात करणार आहे, नाश करणार आहे, माझा विध्वंस करणार आहे आणि म्हणून त्या शत्रूपुढं मी उभं राहणं गरजेचं आहे. हे त्या ठिकाणी यांनी समजून घेण्याची गरज होती. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अगदी प्रभू येशू ख्रिस्तांना त्या शत्रूचं वर्णन करताना स्पष्टपणे काही गोष्टी सांगितलेल्या आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. योहानाचं शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आहे आणि त्या 10व्या अध्यायामध्ये 8, 9 आणि 10 वाचा कुणीतरी. योहान 10, 8, 9, 10 वाचा कोणतं. जो चोर येतो तो चोरी, घात, नाश करायला येतो आणि सैतानाचा तोच उद्देश आहे. देवाच्या लोकांचा घात करणं, नाश करणं, त्यांच्या विश्वासापासून त्यांना फितवणं हा त्या ठिकाणी सैतानाचा उद्देश आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू त्यांना सांगत आहे की तुम्ही त्याच्या विरुद्ध ठामपणे उभं राहण्याची गरज आहे. हे प्रभूनं सांगितलं. त्याचप्रमाणे इफिस्करास पत्र प्रेषितांनी देखील सांगितलं. इफिस्करास पत्र 6वा अध्याय 10 पासून पुढं 10वं वचन 11, 10, 11, 12 वाचा कुणी तर. हे प्रभू येशू सांगत आहे आपल्या शिष्यांना. हे पाऊल सांगत आहे आपल्या एफिस मंडळीतील वाचकांना. तुम्ही सैतान सदैव डावपेच चाकत असतो आणि त्या डावपेचा पुढं तो झोपलेला नसतो. तो सदैव डावपेच ऐकत असतो आणि तो तुमचा घात करण्याचा, आपल्या डावपेचाद्वारे तुमचा नाश करण्याचा तो सदैव त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आणि तुम्हाला त्याच्या पुढे टिकाव धरता येणं हे गरजेचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या टिकाव धरता येण्याकरिता तुम्ही प्रयत्न करणं देखील गरजेचं आहे. हे त्या ठिकाणी पाऊल त्यांना सांगत आहे. आणखीन एक वचन आपण बघूया. पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय वचन क्रमांक 8. विद्या सोडून दुसरं कोणीतरी वाचा. हा, या ठिकाणी पेत्र देखील सांगत आहे. बघा, ज्या पेत्राला प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलं होतं की पेत्रा तुम्हाला गव्हासारखं चाळावे म्हणून सैतानानं मागणी केली आहे. सैतान तुम्हाला परीक्षेत टाकणार आहे. सैतान तुम्हाला मोहात टाकणार आहे. सैतान तुम्हाला विश्वासापासून बहकवण्याचा, विश्वासापासून ढळवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे प्रभूनं पेत्राला सांगितलं होतं आणि पेत्राचं त्या ठिकाणी पतन झालं. पेत्र अनुभवातून शिकला आणि पेत्र तो त्या ठिकाणी आपल्या वाचकांना सांगत आहे, सावध असा. आम्ही सावध राहिलो नाही.
जागे राहा, आम्ही जागे राहिलो नाही. शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा, असं पेत्र ठिकाणी सांगत आहे. म्हणजे आम्ही आध्यात्मिक देवाचे प्रिय लेकरं आध्यात्मिक युद्धामध्ये आहेत हे प्रभूनं सांगितलं आणि त्याच्या शिष्याने देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे असं आम्हाला दिसतं. म्हणून हे पहिलं सत्य आम्ही समजून घेणं, पहिलं सत्य या वचनाच्या आधारे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे की आम्ही आध्यात्मिक युद्धामध्ये आहोत आणि आपला शत्रू हा सदैव आमचा घात करण्याकरिता, नाश करण्याकरिता टपलेला असतो हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याच्या विरुद्ध विश्वासामध्ये देखील ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी जागृत राहणं गरजेचं आहे. त्यानं आमचा घात करू नये, त्यानं आमचा नाश करू नये, त्यानं आमच्या विश्वासाचा नाश करू नये, त्यानं आमचा विश्वास भ्रष्ट करू नये, त्यानं आमचा विश्वासापासून आम्हाला फितवू नये, याकरिता जागृत राहणं गरजेचं आहे. आणि जागृतीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे प्रार्थना. प्रार्थनेमध्ये आम्ही प्रार्थना करीत जागृत राहणं खूप आणि खूप गरजेचं आहे. आम्ही देवाच्या प्रार्थना म्हणजे देवाच्या सान्निध्यात राहणं, प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं, प्रार्थना म्हणजे देवाची स्तुती करणं, प्रार्थना म्हणजे त्या ठिकाणी देवाचं गौरव करणं हे आहे. प्रार्थना म्हणजे देवाच्या सान्निध्यामध्ये वेळ घालवणं आहे. प्रार्थना म्हणजे देवाबरोबर राहणं देखील आहे. आणि म्हणून पेत्र या ठिकाणी तेच सांगत आहे, पौल देखील तेच सांगत आहे. जे शास्त्र सामुग्री आपण बघितली तर पौलानं जी शस्त्र सामुग्री सांगली त्यामध्ये प्रार्थनेचं देखील त्यानं सांगितलेलं आहे. आणि म्हणून पहिलं सत्य तुम्ही आणि आम्ही या शास्त्र भागातून समजून घेणं गरजेचं आहे की आम्हाला प्रार्थनेत राहणं खूप आणि खूप गरजेचं, खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. वैयक्तिकरित्या आम्ही प्रभूच्या सान्निध्यात वेळ घालवणं, वैयक्तिकरित्या आम्ही प्रभूजवळ राहणं, वैयक्तिकरित्या आम्ही त्याच्या सान्निध्यामध्ये अधिक वेळ घालवणं हे खूप आणि खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. हे या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. पहिला मुद्दा हाच आहे. आज आम्ही पाहतो आजची जी परिस्थिती पाहिली, आज बऱ्याचदा काय होत आहे की या आज्ञेकडं तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा, याकडं अनेकांचं अक्षम्य असं दुर्लक्ष होत आहे. अनेक जण जो शत्रू आहे, सैतान आहे, शत्रू आहे, त्या शत्रूचं त्या ठिकाणी शत्रूचं सामर्थ्य अनेकांनी ओळखलेलं नाही. त्या आमचा शत्रू आमचा नाश करायला टपलेला आहे याचा अनेकांना विसर पडलेला आम्हाला दिसून येतो. पण आज देखील तुम्हाला आणि मला प्रभू हेच सांगत आहे, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही प्रार्थना करा. हे देवा, आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव, अशी त्या ठिकाणी प्रार्थना करा. आज देखील आम्हाला प्रभू येशू ही गोष्ट सांगत आहे. आता दुसरी गोष्ट आपण पाहूया की या प्रभूने दिलेल्या आज्ञेला ह्या शिष्याने कसा प्रतिसाद दिला. प्रार्थना करा याला शिष्याने कसा प्रतिसाद दिला हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मत्तयाचं शुभवर्तमान 26 अध्याय 40 वचन. परीक्षेत पडू नये ही आज्ञा प्रभूनं दिली. त्याचं महत्त्व त्यानं सांगितलं. का? कारण सैतान तुमचा नाश करण्यासाठी टपला हे त्यानं सांगितलं. सैतान तू परीक्षा घेणार आहे, सैतान तुम्हाला विश्वासापासून बहुकोण लावणार आहे हे प्रभूनं सांगितलं. आणि या लोकांनी काय प्रतिसाद दिला? 26:40.
हा. शिष्यांनी काय प्रतिसाद दिला? प्रभू म्हणताय तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा, पण शिष्यांनी काय प्रतिसाद दिला? शिष्यांचा प्रतिसाद पहा. ते काय बरं? झोपी गेले. ते झोपी गेले. गाढ निद्रा, झोपी गेले. आळस त्यांनी केलेला या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. आज देखील आम्ही पाहतो परीक्षेत पडू नये या आज्ञेकडं, या प्रार्थनेकडं आज अनेक लोक असाच प्रकारे प्रतिसाद देत आहेत. वैयक्तिक प्रार्थना जी केली पाहिजे, अधिक वेळ देवाच्या सान्निध्यामध्ये बसलं पाहिजे, सर्व प्रकारचं आध्यात्मिक संरक्षण मागितलं पाहिजे, स्वतःच्या जीवनाचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, स्वतःच्या जीवनाचं परीक्षण केलं पाहिजे, याकडं अनेक लोक आज दुर्लक्ष करताना, त्या ठिकाणी अक्षम्य असं दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. आज अनेक लोक प्रार्थनेऐवजी झोपेमध्ये, प्रार्थनेऐवजी मनोरंजनामध्ये, प्रार्थनेऐवजी इतर गोष्टीमध्ये गुरफटून गेलेले आम्हाला दिसून येत आहे. तिसरी गोष्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत की प्रार्थनेला या ठिकाणी, या आज्ञेला या लोकांनी असा प्रतिसाद का दिला? काय बरं कारण असेल त्याची? प्रभू म्हणतो तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा, पण या लोकांनी या आज्ञेकडे गांभीर्यानं पाहिलं नाही. हे लोक निवांतपणे गाढ झोपी गेले. का असं झालं असेल? आणि आज देखील लोक का बरं प्रार्थनेकडं, वैयक्तिक प्रार्थनेकडं दुर्लक्ष करतात, देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवत नाहीत, आत्मपरीक्षण करत नाहीत, देवाच्या वचनाच्याद्वारे स्वतःचं परीक्षण करत नाहीत, स्वतःसाठी आध्यात्मिक जीवनासाठी ते प्रार्थना करत नाहीत, स्वतःच्या विश्वासासाठी प्रार्थना करत आहेत, आज्ञापालनासाठी प्रार्थना करत नाहीत. का लोक परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा याकडे दुर्लक्ष करत आहेत? त्याची कारणं देवाच्या वचनाच्या आधारे आपण त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया. ही काही कारणं आम्हाला दिसतात. परत आपण लुकाच्या शुभवर्तमानाकडे येऊया. त्याचं पहिलं जे कारण या ठिकाणी आम्हाला दिसतं ते म्हणजे हेच आहे की पहिलं जे कारण आम्हाला दिसतं ते म्हणजे हेच आहे, ती आज्ञा गांभीर्यानं न घेणं. ह्या शिष्याने ही आज्ञा गांभीर्यानं त्या ठिकाणी घेतली नाही असं आम्हाला या ठिकाणी दिसून येते. आणि मग 22वा अध्याय आम्हाला जर आम्ही बघितलं की 39व्या वचनामध्ये आम्ही बघितलं, शिष्य त्याच्या मागोमागं गेलेत असं म्हणतंय. शिष्य त्याच्या मागोमागं गेलेत, पण ते स्वतः त्या ठिकाणी प्रभू जितक्या गांभीर्यानं प्रार्थना करत होता ते मात्र त्यांनी अनुसरण केलं नाही. प्रभूला माहिती आहे मला एक मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागत आहे, मला प्रार्थना करायची आहे, हे गांभीर्यानं त्यानं घेतलं, पण या शिष्याने मात्र गांभीर्यानं घेतलं नाही. हे आम्हाला दिसून येत आहे. आज देखील हेच कारण आहे परीक्षेत पडू नये म्हणून लोक का प्रार्थना करत नाहीत. त्याचं कारण हेच आहे की लोक या आज्ञेकडं गांभीर्यानं पाहत नाहीत. हे कारण आहे. दुसरं जे कारण आम्हाला दिसतं ते म्हणजे लूक 22 आणि 31व्या वचनामध्ये, आणि मग आम्ही पाहिलं 33व्या वचनामध्ये आम्ही पाहिलं तर आम्हाला ते तिथं कारण दिसून येते का लोक परीक्षेत पडू नये या प्रार्थनेकडं दुर्लक्ष करतात, का ह्याकडं गांभीर्यानं पाहत नाही. त्याचं दुसरं कारण आम्हाला 33व्या वचनामध्ये दिसतं. पेत्र काय म्हणतो बघा, तो त्याला म्हणाला, प्रभूजी मी आपणाबरोबर तुरुंगात जाण्यास व मरण्यासही तयार आहे. प्रभू त्याला काय म्हणतो बघा 42 वचनामध्ये, पेत्रा तू वळलास तर शिष्यांना देखील, भावांना देखील वळव. पण पेत्र म्हणत आहे, प्रभूजी मी परीक्षेत पडणार नाही, मी मोहात अडकणार नाही. हेच त्याची बोलणं त्या ठिकाणी दिसून येत आहे. मी त्या ठिकाणी कधीच त्या ठिकाणी माझं पतन होणार नाही, हे पेत्राची वृत्ती दिसून येत आहे. मत्तयाचा 26वा अध्याय वचन क्रमांक 33 बघा. लूक 22:33 आणि मत्तय 26:33. पेत्राने त्याला उत्तर दिले. प्रभू काय म्हणतो बघा पेत्राला,
31 वचनामध्ये, तेव्हा येशू त्यांना म्हणाला, तुम्ही सर्व याच रात्री माझ्याशी अडखळाल. प्रभू म्हणतो, तुम्ही मला नाकारणार आहे, तुम्ही मला नाकारणार आहे, हे प्रभू म्हणत आहे. पण पेत्र काय म्हणतो? 33 वचनामध्ये पेत्र म्हणतो, आपणाविषयी सर्व अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही. प्रभूजी, मी अडखळणार नाही. इतर लोक अडखळतील पण मी अडखळणार नाही. पेत्राचा या ठिकाणी गर्व दिसून येतो. प्रार्थना न करण्याचं जे कारण आहे तो म्हणजे पेत्राचा गर्व. प्रभू त्याला म्हणताय, प्रभू काय म्हणताय, पेत्रा, सगळे अडखळणार आहेत पण म्हणून तुम्ही जागृत. पण पेत्र या ठिकाणी म्हणतात, सगळे अडखळतील गुरुजी पण मी कधीही अडखळणार नाही. नाही गुरुजी, मी कधी परीक्षेत पडणार नाही, मी कधीही मोहात पडणार नाही, माझं पतन कधीही होणार नाही, माझा विश्वासाचा नाश कधी होणार नाही. एक आध्यात्मिक गर्व या ठिकाणी या पेत्राचा दिसून येतो. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी दिसते, त्याचा निष्काळजीपणा देखील या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. पेत्राचा आध्यात्मिक गर्व आहे, मी नाकारणार नाही. त्याच्या आध्यात्मिक गर्वाची दुसरी बाजू, तो म्हणत आहे, इतर नाकारतील तुम्हाला पण मी नाकारणार नाही. म्हणजे इतरांना आध्यात्मिक गर्व हा इतरांना तुच्छ, स्वतःला श्रेष्ठ करवतो आणि इतरांना तुच्छ देखील त्या ठिकाणी लेखतो. पेत्रानं तेच केलं. मी फार हुशार आहे, मी फार चांगला आहे, मला गरजच नाही, मी तुम्हाला नाकारणारच नाही, इतर नाकारतील प्रभूजी. आध्यात्मिक गर्व, यामुळं पेत्रानं प्रार्थना केली नाही. आणि हे देखील आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. आज देखील आध्यात्मिक गर्व जो आहे, आम्ही खूप चांगले आहोत, माझ्या जीवनात पाप नाही, मला पापात पडणार नाही, मी फार चांगला आहे, यामुळं माझं पतन होऊ शकतं, सैतान मला परीक्षेत मोहात पाडू शकतो, त्याद्वारे माझं पतन होऊ शकतो, हे मान्य करायला अनेक लोक तयार नाहीत. आध्यात्मिक गर्व. आणि त्यामुळं अनेक लोक याकडं, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा, या आज्ञेकडं अनेक लोकांचं दुर्लक्ष होताना आम्हाला दिसून येत आहे. आध्यात्मिक गर्व, आध्यात्मिक निष्काळजीपणा देखील या ठिकाणी अनेकांच्या जीवनामध्ये दिसून येत आहे. पुढचं कारण आम्हाला दिसतं आणि मग ते म्हणजे हेच आहे की त्यांनी प्रभूला अनुसरलं नाही. हे शिष्य होते खरं, पण त्यांनी पूर्णपणे प्रभूला अनुसरलं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी प्रार्थना केल्या नाहीत. ते पाहत आहेत, माझा प्रभू त्या ठिकाणी प्रार्थना करायला जात आहे, माझा प्रभू गुडघ्यावर बसून प्रार्थना करत आहे, माझा प्रभू त्या ठिकाणी विवळून प्रार्थना करत आहे, प्रभू तिथं प्रार्थना करायला आहे आणि हे काय केलेले आहेत, झोपी गेलेले आहेत. वास्तविक पाहता प्रभूनं त्यांना आज्ञा दिली होती, तुम्ही प्रार्थना करा, पण हे लोक मात्र त्या ठिकाणी प्रभूचं अनुसरण करायला तयार नाहीत. माझ्या प्रभूला प्रार्थनेची गरज आहे, माझा प्रभू गुडघे टेकून प्रार्थना करत आहे, माझा प्रभू पित्याकडे सहाय्य मागत आहे, माझा प्रभू पित्या आध्यात्मिक युद्धासाठी स्वतःला तयार करत आहे, माझा प्रभू प्रार्थना करत आहे, आणि हे मात्र त्या ठिकाणी झोपी गेले आहेत. त्याचं कारण हेच आहे, प्रभू येशूला अनुकरण करण्यासाठी हे लोक कमी पडलेले आहेत. आज देखील अनेक लोक प्रार्थनेमध्ये का कमी पडत आहेत? का वैयक्तिक प्रार्थनेमध्ये लोक का कमी पडत आहेत? 1-2 मिनिटाची सकाळची प्रार्थना, 3 मिनिटाची सकाळची प्रार्थना, 15-20 मिनिटाची सकाळची प्रार्थना, आशीर्वाद मागितले की मोकळे. का असं होत आहे? का प्रार्थनेत अधिक वेळ घालवत नाहीत? त्याचं कारण हेच आहे, प्रभू जो
त्याचं अनुकरण करायला पाहिजे, त्याचं खरं शिष्यत्व पत्करायला पाहिजे. ते शिष्यत्व अनेक लोकांनी पत्करलेलं नसल्यामुळं हे देखील अनेकदा ह्या आज्ञेकडं दुर्लक्ष होताना आम्हाला दिसून येत आहे. प्रभू त्यांनी बघितलं होतं, तो डोंगरात प्रार्थनेला जात होता. त्यांनी बघितलं होतं प्रभू रात्रभर प्रार्थना करत होता. हे बघितलेलं होतं. आता प्रभू स्वतः ते त्यांच्यासमोर प्रार्थना करत आहे हे ते बघत आहेत, पण अनुकरण करायला मात्र या लोकांची इच्छा नाही. त्याच्या मागं जाण्याची, तो जसं करत आहे तसं करण्याची या लोकांची तयारी नसल्यामुळे देखील त्या ठिकाणी ते प्रार्थना करू शकले नाहीत. प्रभू म्हणतो तुम्ही परिचितपणे येऊन प्रार्थना करा, पण यांना प्रभूचं अनुकरण करण्यासाठी त्या ठिकाणी हे लोक तयार नाहीत असं आम्हाला या वचनातून त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि चौथं जे कारण आहे, हे लोक का या आज्ञेकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, त्याचं जे कारण आहे, त्यांचं जे गांभीर्यानं त्यांनी याकडं घेतलं नाही. आणि मग आणखीन आम्ही पाहतो की आळस देखील आहे, की आळसामुळं देखील त्यांनी त्या ठिकाणी निवांतपणे हे झोपी गेले. आळसामुळं, प्रार्थनेचा आळस, या आळसामुळे देखील या लोकांनी या प्रार्थनेकडं दुर्लक्ष केलं, गांभीर्यानं त्यांनी घेतलं नाही आणि त्यांनी प्रार्थना केली नाही. आणि परिणाम आपणा सर्वांसमोर आहे. काय परिणाम झाला? या शिष्यांचं पतन झालं. सगळे प्रभूला सोडून गेले. सैतानानं त्यांच्यावर आपला अधिकार, सैतानानं त्यांना आपल्या मागं घेऊन गेला. पण प्रभूनं म्हटलं मी तुमच्यासाठी प्रार्थना केली आहे. तुम्ही पेत्राला म्हणतो तू वळालास म्हणजे तुझ्या भावांनाही स्थिर कर. प्रभूने केलेली प्रार्थना त्यांच्यासाठी होती आणि प्रभूनं त्यांना पुन्हा आपल्याकडं घेतलेलं आम्हाला दिसून येत आहे. या शेवटच्या काळामध्ये ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला अधिक वेळ प्रार्थनेत घालवणं खूप आणि खूप गरजेचं आहे. आध्यात्मिक प्रार्थना, आध्यात्मिक संरक्षणासाठी प्रार्थना हे खूप आणि खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे असं देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. प्रभू आज देखील आम्हाला हेच सांगत आहे, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही प्रार्थना करा. आज पेत्र देखील म्हणत आहे तुम्ही जागृत राहून प्रार्थना करा. तुमचा शत्रू सैतान कोणाला गिळावं हे शोधित फिरत आहे, त्याच्याविरुद्ध तुम्ही विश्वासामध्ये उभे राहा हे पेत्र देखील म्हणत आहे. पौल देखील म्हणत आहे तुम्ही आध्यात्मिक युद्धामध्ये आहात. सैतान हा वेगवेगळे डावपेच करून तुमचा नाश करायसाठी टपलेला आहे, म्हणून प्रार्थनेचं शस्त्र तुम्ही घ्या आणि त्याच्याविरुद्ध उभे राहा हे या ठिकाणी पौल देखील त्या ठिकाणी सांगत आहे. म्हणून आज आपण परीक्षेत पडू नये या देवाच्या आज्ञेकडं गांभीर्याने घेऊया आणि आम्ही परीक्षेत पडू नये यासाठी आम्ही प्रार्थनेमध्ये राहणं, प्रार्थना वैयक्तिकरित्या अधिक वेळ प्रार्थनेत घालवणं गरजेचं आहे. हे सगळे जे अडखळणं आहेत प्रार्थनेतले, गर्भ असो, आळस असो, त्या ठिकाणी प्रभूचं अनुकरण न करणं असो, ही सगळी अडखळणं आहेत. आळस असो, ही सगळी अडखळणं आहेत. ही पेत्राला होती, शिष्यांना होती, जुन्या काही बऱ्याच प्रत्येक सेवकाला देखील ही अडखळणं होती, प्रत्येक शिष्याला देखील ती अडखळणं आहेत. आम्हाला देखील, तुम्हाला देखील ही अडखळणं आहेत. ही सगळ्या अडखळणावर आपण मात करूया आणि प्रभू म्हणतो तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही प्रार्थना करा. या आज्ञेकडं गांभीर्यानं घेऊया. या शेवटल्या काळामध्ये देखील आम्ही खूप याकडं गांभीर्यानं बघणं, गांभीर्यानं घेणं ही आज्ञा खूप आणि खूप गरजेचं आहे. माझ्या सेवाकार्यामध्ये मी पाहिलं आहे बरेच तरुण जे माझ्यासोबत यायचे प्रार्थनेला, बरेच संडे स्कूलची मुलं देखील बघितलेत. संडे स्कूलच्या काळामध्ये खूप ते खूप आवेशी होते, खूप आवेशी. आम्हाला वाटायचं की बऱ्याच ठिकाणी मी संडे स्कूल घेतली, माझगाव असो, बऱ्याच ठिकाणी मी सेवा केलेली आहे आणि त्या ठिकाणी बऱ्याच तरुणांच्यामध्ये देखील मी सेवा केलेली आहे. मी आज काही तरुणांच्याकडे बघतो, काही संडे स्कूलच्या मुलांच्याकडे पाहतो, तर असं दिसून येत आहे, खूप वाईट वाटतं. पूर्णपणे त्यांचं पतन झालेलं आहे, पूर्णपणे. इतके टॅलेंट काही लोकांच्यात होते, खूप टॅलेंट, खूप देवासाठी समर्पित होते, खूप म्हणजे खूप देवासाठी समर्पित. कधी कधी त्यांचं समर्पण बघून इतका आनंद वाटायचा. खूप टॅलेंट तर त्यांच्या
अंगात पूर्ण भरलेले होते. देवानं त्यांना इतक्या कृपादानाने भरलं होतं, पण त्या तरुणांचं आणि त्या लेकरांचं पतन झालेलं मी पाहिलं आहे. त्यांना परत आणण्याचा मी प्रयत्न करत आहे, केला आहे, करत राहीन. पण पतन होण्याचं कारण हेच आहे की तुम्ही परीक्षेत पडू नये याकडं, या प्रार्थनेकडं त्यांनी दुर्लक्ष केलं. आज तुम्ही आणि मी जर या प्रार्थनेकडं दुर्लक्ष जर केलं तर त्या ठिकाणी तुमचं आणि माझं पतन होण्याला वेळ लागणार नाही. तुमच्या आणि माझ्या विश्वासाचा नाश होण्याला वेळ लागणार नाही. तुमचा आणि माझा विश्वास भ्रष्ट व्हायला वेळ लागणार नाही. तुमचा आणि माझ्याकडून देवाची जी इच्छा आहे, देव जी अपेक्षा करत आहे, ती अपेक्षा फोल ठरायला वेळ लागणार नाही. म्हणून देवाच्या प्रिय लोकांना आज तुम्हाला आणि मला प्रभू हेच सांगत आहे, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहून तुम्ही प्रार्थना करा. तुम्ही परीक्षेत पडू नये याची तुम्ही काळजी घ्या. तुम्ही प्रार्थना करा, हे देवा तू आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर वाईटापासून सोडव. आजचं वचन देवा तुमच्यासाठी माझ्यासाठी आशीर्वादित करू.